तळ कोकणातल्या कुडाळपासून अगदी काहीशाच अंतरावर असणाऱ्या नेरूर या गावाकडे हा रस्ता जातो. तिथल्याच सुप्रसिद्ध अशा मंदिरात आपण आज जातोय. निसर्ग संपन्न आणि ऐस पैस परिसरात हे कलेश्वराचं मंदिर आहे. नेरूरच्या कलेश्वर मंदिरमध्ये आपण आता आलोय, तर आपण आतमध्ये जाऊन दर्शन घेऊया. आत मोठा सभागृह, बैठकीची जागा आणि मग गर्भगृह. समोर कीर्तिमुख आणि आत श्री कलेश्वर विराजित आहेत. बाहेर एका बाजूला गणपती आणि दुसऱ्या बाजूला कोटकनाग यांच्या काळ्या पाषाणातल्या या मूर्ती आहेत. इथला नंदी हा इतर मंदिरातल्या नंदींपेक्षा जरा वेगळा वाटला. नंदीच्या मुखाजवळ शुक्राचार्य दिसतात. याची एक वेगळीच कथा आहे. शुक्राचार्यांना घेऊन महादेवासमोर उभं करणारा हाच तो नंदी. अत्यंत सुस्थितीत असलेलं हे त्या काळचं बांधकाम पाहून अगदी थक्क व्हायला होतं. वरती लाकडी कोरीव काम आहे. तर हे काळ्या दगडाचे 6 खांब आहेत. त्या प्रत्येकावरचं नक्षीकामही वेगळं. इकडे वेगवेगळ्या देवता आहेत, पण त्याचा अजून समजत नाही. काही समजतात इथे विष्णू वगैरे आहेत ते समजतात, पण काही देवता आहेत त्यांचं हे नाही समजत काय आहे ते. माहिती त्याच्यामध्ये दशावतार जे आहे. यावर मत्स्य, कुर्म, वामन, नृसिंह, परशुराम, बौद्ध, कल्की, वराह, राम असे दशावतार दिसतात. तर हनुमंत, रावण, गणपती, विष्णू, सरस्वती यांच्याही सुंदर मूर्त्या कोरल्यात. आणि आज तागायत हे अत्यंत चांगल्या परिस्थितीत शाबुती आहे. हा वारसा जतन करणाऱ्यांचे खरंच मनापासून आभार. त्यामुळेच हे सगळं याची डोळा पाहण्याचं भाग्य आताच्या पिढीला मिळतंय. दुसरीकडे कृष्ण, गोप गोपी त्यांच्या रासलीला आणि अख्खं गोकुळ अवतरलंय. तर त्यात हरणं सुद्धा दिसतात. वेदांशी संबंधित सुद्धा कलाकृती या खांबावर दिसतात. 8 दिशांच्या देवता इंद्र, अग्नी, नैऋती, वरुण, कुबेर, वायू आणि बरंच काही इथे अनुभवायला मिळतं. अष्टदिक्पाल ते मागच्या कपाटात
वरती छपराचाही ढाचा वेगळाच. खिळे चुका न वापरता एकही लाकूड कौल घसरू न देण्यासाठी केलेल्या त्या काळची ही एक लॉक सिस्टीमच आहे. किती प्रगल्भ विचार करून हे सर्व केलं असेल. पुढे अजून बरीच छोटी छोटी मंदिर आहेत. त्यांची मंदिरं जास्त नाहीत आपल्या. अगदीच दुर्मिळ आढळणारं हे चारमुखी ब्रह्मदेव म्हणजेच ब्रह्मनाथाचं मंदिर. बाहेर हा रावणपुत्र इंद्रजिताचा हात आहे. हे वेतोबा आणि भराडी देवीचं मंदिर आहे. भराडी देवीला गजांत लक्ष्मी ऐश्वर्य संपन्न म्हणूनही ओळखलं जातं. हा आहे जुना नगारखाना. पुढे सातेरी देवीचं वारुळ स्वरूप मंदिर आहे. नंतर ते म्हणजे त्या पट्ट्या जर एवढ्या असतील वरती तर वारुळ किती खाली असेल ते बघा. हो, जेवढं वर तेवढं खाली जमिनीत पण असतं ना. वारुळ जितकं जमिनीच्या वर असतं तितकंच किंबहुना त्याहूनही जास्त जमिनीच्या आत असतं असं एकदा वाचनात आलं होतं. हे मंदिर आहे रवनाथाचं. इथं रवनाथाची म्हणजेच विष्णूची सुंदर मूर्ती आहे. एकाच आवारात ब्रह्मा विष्णू आणि महेशाचं दर्शन इथं घेता आलं. ब्रह्मनाथ मंदिर, विष्णू म्हणजेच रवळनाथाचं मंदिर आणि महेश म्हणजे अर्थातच कलेश्वर मंदिर. हे असं दुर्मिळच पाहायला मिळतं. आजचा व्लॉग कसा वाटला नक्की सांगा. आणि एक गंमत तुम्हाला दाखवते. इथून आतमध्ये गाभाऱ्यातली आपल्याला पिंडी आणि नंदी स्पष्ट दिसतोय. तो बघ. यामागचा खरा उद्देश इतकाच, रस्त्याने येणाऱ्या जाणाऱ्याला अगदी घाईघाईत सुद्धा सहज इथून दर्शन घेता यावं. मंदिराच्या मुख्य दारासमोरच ही तळी आहे. आजचा व्लॉग कसा वाटला? आवडल्यास लाईक आणि शेअर जरूर करा आणि सबस्क्राईब सुद्धा करा. पुन्हा भेटूया पुढच्या छानशा व्लॉगमधून. तोपर्यंत बाय.